ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण 3 मधले अपवाद कलम 14, 15, 16 आणि 17 बघितले. याच्या पुढच्या कलमामध्ये आता आपण कलम 18 पासून पुढची कलम बघणार आहोत. ह्याच्या आधीचा जर पाठ बघितला नसेल तर पहिला तो पाठ बघा, मग हा पाठ बघा. कलम 18. कलम 18 काय सांगते? कायदेशीर कृती करत असताना अपघात होणे. पहिला आपण पूर्ण एक वाचू, मग याचा सारांश काढून एक्सप्लेन करू. वाचत असतच कळते अर्ध्याला अर्धा पाठ. कायदेशीर रीतीने, कायदेशीर साधनांनी. पहिली गोष्ट आहे कायदेशीर रीतीने, दुसरी गोष्ट आहे कायदेशीर साधनांनी आणि योग्य ती काळजी व खबरदारी घेऊन एखादी कायदेशीर कृती करत असताना अपघाताने किंवा दुर्दैवाने कोणतीही गुन्हेगारी उद्देश किंवा जाणीव नसताना जी गोष्ट हातून घडते अशी कोणतीही गोष्ट अपराध होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणचं बांधकाम चालू आहे. समजा माझ्या घराचं बांधकाम चालू आहे, एक मजला झाला, दुसरा झाला, तिसरा, चौथा मजल्याचं बांधकाम चालू आहे. चौथ्या मजल्यावर स्लॅब टाकायचं काम चालू आहे. इटा लावलेत, सिमेंट लावलेत, बार लावलेत. ती लावत असताना साईडला येणार जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याने लोक जाते. मग त्यांच्या अंगावर एखादं काय पडू नये म्हणून जाळी सुद्धा लावली, योग्य ती काळजी घेतली. ती जाळी लावलेली असताना सुद्धा एखादा कॉलम बांधत असताना सगळी काळजी घेऊन, योग्य ती काळजी घेऊन सुद्धा चुकून एखादा अपघात घडतो. त्या बिल्डिंगचा एखादा कॉलम पडतो, जाळी तुडून खाली जाणार एका माणसाच्या अंगावर पडतो आणि त्याचा मृत्यू होतो. आता इथं परत एकदा व्याख्या काय सांगते? कायदेशीर कृती करताना अपघात. तुम्ही योग्य ती काळजी घेतली, कृती कायदेशीर होती, काळजी घेतली होती. प्रत्येक काळजी घेऊन सुद्धा दुर्दैवाने झालेली कृती ही काय राहणार? अपवाद. आता इथं असं म्हणू शकत नाही ते घर मालकाची चुकी आहे, त्याच्या दोषी आहे, त्याला फाशी द्या, त्याच्यामुळे माणूस त्यानं जाळी लावला नसता, त्याने योग्य ती काळजी घेतला नसता तर तो अपराध राहिला असता. एखाद्या बिल्डिंगच्या काचा सगळ्या पॅक, सगळी बिल्डिंग पॅक आहे, कुठंच बाहेर रस्ता नाही, एक्झिट जागा नाही, काय इमर्जन्सी सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही, आग लागली तर फायरची सुविधा नाही. तसल्या टायमात जर बिल्डिंगला आग लागली आणि आतले लोक मेले, आज सुविधा नव्हती म्हणून ते मेले, ही अपराध झाला. पण सगळ्या सुविधा आहेत, एक्झिटची जागा आहे, तरी सुद्धा सगळ्या सुविधा असून एखादा अपघात झाला तर तो काय असणार? कायदेशीर कृती. म्हणजे फक्त कायद्याचीच नाही, जी कायद्याने योग्य कृती, ती कृती असताना चुकून दुर्दैवाने एखादी घटना घडली तर ती काय असणार? अपवाद असणार. उदाहरण, हा लहान कुऱ्हाडीचे काम करत असतो. लहान म्हणजे इथं लाकूड तोड असेल समजा. तिचा मुंडा उडतो आणि बाजूस उभ्या असलेल्या माणसाला लागून तो मरतो. त्यानं लाकूड तोडत होता. लाकूड तोडत त्याच्या लाकडाचा कुऱ्हाडीचा दांडा उडला आणि शेजारच्या माणसाला जाऊन लागला, त्यात तो माणूस मेला. त्यानं लाकूड तोडत असताना योग्य ती काळजी घेतला असेल की कुणाला लागू नये, लाकूड चांगला असेल, कुऱ्हाड चांगली असेल, त्यानं करत असताना योग्य ती काळजी घेत होता की कुणाला उडून लागू नये. तरी सुद्धा चुकून जर उडला आणि लागला तर तो ते काय असणार? अपवाद असणार. म्हणजे हे झालं कायदेशीर कृती करताना अपवाद. काळजी घेऊन सुद्धा जर गुन्हा घडला तर तो अपवाद. परत व्याख्या बघू आपण. कायदेशीर रीतीने, कायदेशीर साधनांनी, कायदेशीर कृती, कायदेशीर साधन आणि योग्य ती काळजी व खबरदारी घेऊन केलेली कृती. कायदेशीर कृती करत असताना अपघाताने किंवा दुर्दैवाने कोणताही गुन्हेगारी उद्देश किंवा जाणीव नसताना जी गोष्ट घडून येते ती काय असणार? अपवाद असणार. कलम 16 सगळ्यात भारी. अपहानी करण्याचा संभव नसलेली पण गुन्हेगारी उद्देशाशिवाय आणि अन्य अपहानी होऊ नये म्हणून केलेली कृती. तिन्हीच्या तिन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत एका वाक्यात. पहिली व्याख्या सांगते अपहानी करण्याचा संभव असलेली. त्यानं जी कृती करलाय त्या कृतीत शक्यता आहे की एखादी अपहानी होईल. पुढे सांगितलंय पण त्या अपहानी मागे गुन्हेगाराचा उद्देश नसावा. त्याचा छोटीशी अपहानी होईल पण त्या अपहानीत गुन्हेगारी उद्देश नसला पाहिजे. आणि सांगितलंय एखाद्या अन्य अपहानी होऊ नये म्हणून ती कृती पाहिजे. असं नाही की माझी तुम्हाला मारायचं आहे, गुन्हेगारी उद्देश नाही, मी तुम्हाला मारलो तर ते अपराध ठरणार. पण ते अपराध कधी ठरणार नाही? दुसरी मोठी अपहानी होऊ नये म्हणून मी जर ती कृती केली. म्हणजे 4 लोक मरू नये, त्याच्या जागी 1 जण मरेल. मिक्स आहे की दोघांपैकी 1 जण मरणार आहे, एकतरी एकटा मरेल किंवा 4 जण मरतील. मग मोठी अपहानी होऊ नये म्हणून बारकी अपहानी जर घडत असेल
हां, ह्याच्या मागे त्याचा उद्देश असा नाही की गुन्हेगारीचा उद्देश आहे. एक अशी कंडिशन आली की बाबा कोण तर ह्यानी नाही तर ह्यानी मरणारच आहे. मग मोठी हानी होण्यापेक्षा लहान हानीसाठी केलेली ती कृती अपराध नसणार. काय असणार? अपवाद. पण मेन पॉईंट ह्याच्यात की त्याचा मागे त्याचा गुन्हेगारी उद्देश नसला पाहिजे. जर त्याचा गुन्हेगारी उद्देश असेल की मला चौघाला मारायचं होतं पण चुकून त्या जागी ह्यानं एकटामध्ये आला आणि ह्याला मेला, मग त्यानं अपराधी असणार. कारण त्याच्या मागे काय होता? गुन्हेगारी उद्देश होता. व्याख्या बघू आता. कोणतीही गोष्ट जर अपहानी करण्याचा गुन्हेगारी उद्देश नसताना आणि शरीराची किंवा मालमत्तेची अन्य अपहानी होऊ नये म्हणून, काय सांगितलंय? अपहानी करण्याचा गुन्हेगारी उद्देश नसताना, गुन्हेगारी उद्देश नव्हता, आणि शरीराची किंवा मालमत्तेची अन्य अपहानी होऊ नये म्हणून किंवा ती टाळण्यासाठी सद्भावपूर्वक केलेली नसेल तर त्या गोष्टीमुळे अपहानी होणे संभव आहे याची जाणीव असताना ती केली गेली एवढ्याच केवळ कारणाने ती गोष्ट अपराध होत नाही. उदाहरण दिले खाली. एक आगबोटीचा कप्तान क, मी सांगितलं मॅडमने आपल्याला. एक आगबोट असते, एक कप्तान बोट चालवत असते. बोट चालवत असताना त्याच्यासमोर अचानक बोटच्या समोर, म्हणजे समजा एक साधी बारकी बोट असेल एखादी की पडद्याची असते, किती काय असते त्याला, पडद्याच्या हवेनं जात असते ती. मग एखादा पक्षी जर अडवाला तर ती पडदा फाटून बोटला नुकसान होऊ शकत असतं. त्यामुळे एखाद्या मोठ्या पक्षाचा थवा जर आला तर बोटचा मार्ग बदलावा लागतो. मग ती बोट जात असताना अचानक बोटच्या समोर एखादा पक्षाचा थवा आला, मग तो थवा बोटला तडकू नये म्हणून बोटचा मार्ग बदलायची गरज आहे. बोटच्या उजव्या बाजूला 20 लोकांची एक नाव आहे आणि बोटच्या डाव्या बाजूला 2 लोकांचे नाव आहे आणि ह्या बोटावर 50 जण आहेत. मग इकडं जाऊन धडकणं आणि इकडं जाऊन धडकण्याशिवाय पर्याय नाही या 50 जणांना वाचवण्यासाठी, या स्वतःच्या बोटवरचं. मग इकडं 20 जण मरणार आहेत, इकडं 2 जण मरणार आहेत. मोठी अपहानी होऊ नये म्हणून एक लहान अपहानी, पण त्याच्या मागे गुन्हेगारी उद्देश नाही. ही मेन गोष्ट की गुन्हेगारी उद्देश नाही. ही झाला कलम 19. तर दुसरं उदाहरण बघू आपण. मोठी आग लागली असताना तो भडका पसरू नये यासाठी क घरे पाडून टाकतो. मानवी जीवित किंवा मालमत्ता वाचवण्याच्या उद्देशाने सद्भावपूर्वक तो हे करतो. या बाबतीत टाळावयाची अपहानी अशी स्वरूपाची व इतकी अतिनिकट होती की ज्या योगे क ची कृती क्षम्य ठरते असे आढळून आल्यास क त्या अपराधाबद्दल दोषी होत नाही. उदाहरण काय सांगितलंय? एखाद्या वस्तीला आग लागल्या, मेजर 10 घरं सलग आहेत. पहिल्या घराला आग लागली आहे, ती आग पसरत पसरत 10व्या घराकडे जाणार. मग मी काय करतो, 2 नंबरच्या घराला आग लागत असताना 3 नंबरचं घर मी पाडून टाकतो. का पाडतो तर माझ्या त्या पाडण्यामागे एक उद्देश असला पाहिजे की ती आग पसरून पुढच्या घराला लागू नये. हे घर पाडणं हे अपराध आहे, पण मी ती कृती का केली? मोठी अपहानी होऊ नये म्हणून एक छोटी अपहानी केली आणि त्याच्या मागे माझा गुन्हेगारी उद्देश नव्हता म्हणून ती अपवाद. जर असं आढळून आलं तर, जर तसं आढळून नाही आलं त्याच्या मागे त्याचा गुन्हेगारी उद्देश असेल तर ती त्याची कृती अपराध ठरणार. कलम पुढचं कलम 23 आहे का? 20 काय 20 कलम तुमचं? 7 वर्षे खालील बालकाची कृती. द्या इकडं पुस्तक. ठीक आहे, आपण कलम 20 बघू. तुम्हाला 19 नव्हतं का? आता कलम 20 लक्ष द्या. 7 वर्षे वयाखालील बालकाची कृती. सोपा कलम आहे, लक्षात राहत आहे. 7 वर्षे वयाखालील बालकाने केलेली कोणती कृती अपवाद होत नाही. कायद्याने बालकाला प्रत्येक अपराधापासून मुक्त ठेवले, कारण त्यांचं म्हणणं काय, निष्पाप असते, त्यांना स्वतः केलेल्या कृतीची जाणीव नसते म्हणून त्यांनी केलेली कृती ही काय असते? अपवाद असते. कलम 20 मध्ये अशी तरतूद केली आहे की 7 वर्षे वयाखालील बालकाने केलेली कोणतीही कृती अपराध होत नाही. ह्याला डॅड एवढंच विचारतात की किती वर्षाखालील मुलाची कृती अपराध ठरत नाही किंवा कुठल्या कलमात दिले? कलम 20 प्रकरण 3 भारतीय न्यायसंहिता. भारतीय न्यायसंहिता कलम 20 7 वर्षाची खालील बालकांनी केलेली कृती अपवाद ठरत नाही. कलम 21 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती. आता इथं कसं आहे, त्या बालकाची समजशक्ती एवढी नाही असं न्यायालयात सिद्ध करावं लागतं. 7 वर्षाच्या वरच्याला बी अपवादात घेतात, पण तो सक्षम नाही हे सिद्ध करावं लागतं. ते कसं सिद्ध करते ते त्यांच्या सांगण्यावर असतं. पण हे सिद्ध झालं तरच ते अपवादात, नाही तर ते अपवाद नाही. 7 वर्षाच्या वरची कृती अपराध ठरू शकते. मेजर झोप लागायला लागली. तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बघा.
झोपा. पास करायचं आणि एक दोन घ्या की. 2-3 दिवस. तुमचं आयुर्वेद आहे सर काय? हा थांबाय मग एक तो ह्यांचं एक होऊ दे. आणि एक दोन घ्या बस. 2च राहते परत. नाही मोठी राहून देतो ती ठीक थोडी घ्या. ठीक आहे. कलम 21 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील अपरिपक्व समशक्ती असलेल्या बालकाची कृती. जी गोष्ट 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील वयाच्या एखाद्या बालकाने केली असून त्या प्रसंगाच्या आपल्या वर्तनाचे स्वरूप व परिणाम आजमावता येण्या इतपत पुरेशी परिपक्वता त्याच्या समशक्तीला आलेली नाही, अशी कृती अपराध होत नाही. कलम 21 मध्ये अशी कृती तरतूद दिलेली आहे की जी कृती 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील वयाच्या एखाद्या बालकाने केली असून त्या प्रसंगीच्या आपल्या वर्तनाचे स्वरूप व परिणाम आजमावण्या इतपत पुरेशी परिपक्वता त्याच्या समशक्तीला आलेली नाही. तेच आहे 7 ते 12 मध्ये आलेल्या मुलाचं समशक्ती ही अपरिपक्व आहे असं सिद्ध झालं पाहिजे तर ते अपवाद नाही. जर फक्त 7 ते 12 वर्षाला असं नाही की 7 ते 12 वर्षाचं मुलाने केलेली कृती अपराध नाही, तर तो अपरिपक्व समशक्ती हा शब्द महत्वाचा आहे. अपरिपक्व शब्द साधी तो आलाच पाहिजे. तर समजा तुम्हाला व्याख्या लिहायची किंवा माहिती लिहायची तर हा शब्द त्यात टाकलाच पाहिजे तुम्ही. मग तुमच्या शब्दात कसं बनल्या. कलम 22 मनोविकल व्यक्तीची कृती सेम आहे. माहिती आपल्याला पिक्चरमध्ये भरपूर बघतो आपण. जी व्यक्ती एखादी गोष्ट करण्याच्या वेळी त्या कृतीचे स्वरूप काय आहे अथवा आपण ते जे करत आहोत हे गैर किंवा कायद्याविरुद्ध आहे हे जाणण्यास मनोविकलतेमुळे असमर्थ असलेल त्या व्यक्तीने केलेली कोणतीही गोष्टही अपराध होत नाही. जे वेड्या लोकांना आपण काय कृती करतो हे माहीत नसतं, त्यामुळं त्यांनी केलेली कृती अपवाद ठरत नाही. लास्ट 23 नंबर घेऊ पास करू. स्वतःच्या इच्छेविरुद्ध नशा चढवण्यात आल्यामुळे निर्णय बुद्धी चालवण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तीची कृती. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने दारू पाजली, त्या दारूच्या नशेत तुम्ही एखादी कृती केली, पण महत्वाचा मुद्दा की दारू दुसऱ्यांना पाजलेली पाहिजे. तुम्ही पिऊन केली तर ती अपराध ठरतो. तुम्हाला ती वेळ तुमच्या नकळत पाजलेल्या असल्यामुळे तुम्ही दारूच्या नशेत ती कृती केली. आणि त्यापेक्षा महत्वाचं त्या नशेत तुमची बुद्धी ती समशक्तीच्या बाहेर होती असं असलं पाहिजे. त्यात तुम्ही एवढी घेणे चाल आणि कुणाला तर खून करचाल आणि मला दारू पाजली होती, तुमची समशक्ती जागेवर नव्हती असं कळलं पाहिजे. त्यात सिद्ध झालं पाहिजे एवढ्या प्रमाणात तुमचं अल्कोहोल झालं. जी व्यक्ती एखादी गोष्ट करण्याच्या वेळी त्या कृतीचे स्वरूप काय आहे अथवा आपण जे करत आहोत ते गैर आहे किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे हे जाणण्यास नशेमुळे असमर्थ असेल त्या व्यक्तीने केलेली कोणतीही गोष्ट अपराध होत नाही, परंतु ज्यामुळे तिला नशा चढली ते द्रव्य तिच्या नकळत किंवा तिच्या इच्छेविरुद्ध पाजण्यात आलेले असले पाहिजे. घ्यायचा का पुढचा? बस जाऊ तू बस आपण कंप्लीट करू. आणि 5 अजून 10 मिनिट आहे अजून संपते. 2 व्हिडिओ होते. किती बघा 25 राहिलंय. 34 37 35 तुम्ही राहू द्या. तुम्ही परत व्हिडिओ बघा. राहू द्या. मला ती शॉर्ट व्हिडिओ कर की. मला आज अपवाद संपवायचेत म्हणलं तर अरे आपण उद्या बी घेऊ की काय त्याला उद्या पण दिवशी राहिलेला. आता काय करणार. आता जरा मी फोनवर बोलणार तर जरा ते हे करतो. जा बोला जा.